हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आत्ता आम्ही निघालेलो आहे थोडंसं बाहेर खरेदीला आणि तुम्हाला रोडवरून म्हणजे कळलेच असून कुठे निघालेलो आहे. तर आपली बारामती इथे आम्ही चाललेलो आहे. थोडीशी शॉपिंग करायची आहे, ती पण कपड्याची. आणि आम्ही ही दुसरी वेळ आहे आम्ही कपड्याच्या शॉपिंगला टू व्हीलरवरती गेलेलो आहे म्हणून आम्ही निघालेलो आहे. मी आनंदी शेठ. त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू करा, पहा. तर आत्ता गाईज आम्ही थांबलेलो आहे शॉपिंग करून बाहेर. शेट आणखी येत आहेत, बिलिंग चालू आहे. पण आमच्या आनंदीचं चाललेलं होतं इकडलं तिकडल्या वस्तू उतरायच्या आणि ॲड करायच्या. मग त्यामुळे मी कंटाळून बाहेर आलेले आहे, बसलेले आहे. आम्ही साधारणपणे किती वाजता आलो आपण? 6:30 वाजता आलो असं ना. आता 8 वाजलेले आहेत. 1.5 तास आमचा गेला. पण असं वाटलं 10-15 मिनटंच गेले का काय, एवढं वेळात कळलं पण नाही आम्हाला की किती वेळ गेलेला आहे. असंच होतं शॉपिंगला आल्यावरती. तर आता शेटची शॉपिंग झालेली आहे. मी पण थोडं घेतलं माझ्यासाठी, ओरडू नको. तर आता आपण निघूया काहीतरी खाऊन. तर चला. आणि शर्ट आम्ही घेतलं. त्यानंतर ना आम्ही आलेलो आहे इथे पॅन्टसाठी. शेटचं म्हणणं आहे इथे पॅन्ट छान भेटतात, तर आम्ही तिथे घेतले नाही. आणि तिथले एक पॅन्ट्स मला आवडले होते, पण शेट तसे यूज करत नाही, त्यामुळे मी पण नको म्हटले. आणि नंतर ना मग आता आम्ही आलेलो आहे. तर बघूया आपण आतमध्ये कसं आहे मटेरियल वगैरे. आणि शेटला एक पॅन्ट आवडली, पण ते अँकल पॅन्ट होते, ते काही तसे यूज करत नाही. त्यांना फुल लेंथवाली पॅन्ट लागते. त्यामुळे त्यांनी ट्रायल रूममध्ये बघितलं, नंतर मलाही दाखवलं आणि माझं चाललं होतं एखादा तरी टी शर्ट आवडतो आहे का मला, असं ह्या हिशोबाने माझं टी शर्ट बघण्याचं काम चाललं होतं. तिथे पण मी भरपूर टी शर्ट बघितले, पण मला काही आवडले नाही. आणि इथे जरा कलर वगैरे चांगले लावलेले होते, म्हणून म्हटलं चला बघूया, आवडलं तर एखादा घेऊन टाकूया. ह्या हिशोबाने मी बघत होते आणि सगळे बघत मला नुसतं फक्त टी शर्टचं वेळ लागलं का झालं होतं तिथे. पण मला त्यातला एकही आवडला नाही. मी तुम्हाला म्हणजे त्याचे कलर वगैरे छान होते, पण प्राईसच्या नुसार त्याची क्वालिटी बकवास म्हणता येईल. तर हे बघा कसं बसले ती. मी तर वाढल्याने म्हटलं माणूस होते का काय, अशी घाबरले मी. आणि तिथे आम्ही एक पॅन्ट घेतली आणि तिथून निघालो रिटर्न भिगवणला. तर आम्ही राजवाड्यामध्ये बऱ्याचदा जेवण केलेलं आहे, तिथली टेस्ट वगैरे छान आहे. पण म्हटलं चला न्यू ओपनिंग आहे तर कसं आहे बघूया, म्हणून शेटचं तर म्हणणं नव्हतं जायचं इथे. तर माझं म्हणणं असल्यामुळे मग शेट आले. आणि बाहेरून तर छान होते, आतमध्ये पण तसं छान होतं. बर्थडे सेलिब्रेशनला फोटोशूट म्हणजे आपण करतोच ना. त्यानंतर आनंदीचं आमचं गेलं की चालू झालं होतं मला फोटो काढायचा आहे. आणि मी म्हटलं नको, तिथं गर्दी आहे, नंतर काढूया. आणि ती तिथं मुद्दामून जाऊन त्या पाण्याच्या खाली हात धुवायची बेसिंगला न जाता. तर चला. तर काही ती भूक लागली होती, जेवण करून फस्त केलेला आहे ताट.
व्हिडिओ काढायला वेळच नव्हता, एवढं भूक लागली होती. सकाळी एक चपाती खाल्ली, त्याच्यावर आता तर गाईज रात्री यायला आम्हाला बराच उशीर झाला, म्हणजे 11 वाजल्या. आणि त्यातून आम्ही 2 व्हीलरवरती गेलो होतो. आणि संध्याकाळची थोडी थोडी इकडे थंडी आहे आणखी पण, त्यामुळे एवढं थंडी वाजत होती. त्यात आनंदी पुढे बसली होती, कारण शॉपिंग बॅग मागं होत्या माझ्यामध्ये घेतल्या होत्या मी, कारण तिथे काही आपल्या कापडच्या नव्हत्या, पेपर बॅग्स असतात बारामतीत, आणि त्यामुळे मग तुटण्याची शक्यता असल्यामुळे मला मध्येच घ्यावं लागले. कारण ते म्हटले होते तू हे बॅग, मी आनंदीला पुढे घेते म्हणून. आणि मग तिला उलटं बसवलं होतं थंडी न लागावं म्हणून. आणि त्यानंतर माझा दुपट्टा बांधला होता, आणि मी जे घेतलं होतं ते जॅकेट टाईपचं जीन्स ते घातलं होतं, आणि काही थंडी म्हणजे रोखली नसून पण आपलं घातले होतं. आणि एवढी त्यावेळेस भूक लागली होती, कारण सकाळी एक चपाती खाल्ली होती, त्यावरती मी दिवसभर फिरले आनंदीच्या स्कूलसाठी. आणि नंतर जिमला गेले. जिमवरून आले की लगेच आम्ही इकडे बारामतीला गेलो शॉपिंगला. ते म्हटले होते जिमला नको जाऊ किंवा लवकर ये म्हणून, अर्धा तास 5ला ये म्हणले होते रिटर्न. पण मी काय आधी नाही म्हटलं तर ठीक आहे, एवढ्या उन्हाचं पण 2 व्हीलरवरती नको वाटतं, कारण आमची 4 व्हीलर नाही इथे, 4 व्हीलर आहे बाहेर, त्यामुळे मग आम्हाला 2 व्हीलरवरती जावं लागणार होतं. त्यामुळे मग म्हटलं चला जाऊ द्या, थोड्या वेळाने उशिरा का होईना पण जाऊया आपण. आणि मग आम्ही उशिराच गेलो, कारण उन्हाचा नको वाटतं प्रवास करायला, आणि पण रात्रीचा प्रॉब्लेम येतो, चिलेट वगैरे डोळे जाण्याचा, रात्रीचा गॉगल पण वापरता येत नाही. असं म्हणून आम्ही शॉपिंग केली शेटची. आणि फक्त माझ्यासाठी एक घेतला मी टॉप आणि ते जिम आउटर वगैरे, आणि नंतर नानांसाठी एक टी-शर्ट घेतला, बाकीचे शेटसाठीच घेतले. पण त्यातून आम्हाला पॅन्ट वगैरे काही मिळालं नाहीत. आम्ही एक दुसऱ्या ह्याच्यात गेलो होतो, आणि मी काय एवढं नाव वगैरे पाहिले नाही, आणि शेटला पण विचारले नाही. तर मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेले आहेत. शेट घेतलेले आहेत 2-3 शर्ट वगैरे, आणि असंच बाकी काही नाही एवढं. पण प्राईस भरपूर बारामतीत म्हटल्यानंतर थोड्या हाय प्राईसच्या, तर कारण क्वालिटी पण तशीच असते, आपण घेतो असं. तर असं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते, आणि बघूया आता आपण. आणि व्हिडिओची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.